हे बघा चाललेत मासे पकडायला आता. हा टाकला टाकला. हा कोणता? रोहा. नदीची ना. आम्ही खूप चालत चालत आलो यार. आम्हाला वाटलं जवळ आहे ही गरम पाण्याची कुंड, पण ही खूप लांब आहे. डेव्हलप कुंड नाही आहे जसं वज्रेश्वरीला असे खाच केलेले आहेत तसं काही नाही आहे इकडे. क्या लग रहा है बॉस, कैसा लगा नज़ारा? आता मी बोलाली कुठे कोकण वगैरेला गेली की काय? नाही, मी कोकणात नाही आहे. मी आता माझ्या सासरी आली आहे. माझं सासर आहे पालघरमधलं काटाळे गाव आणि हे गाव खूप शांत आहे. खूप मस्त वाटतं आहे मला. खूप दिवसांनी आलो आम्ही. आज असंच फॉर अ चेंज आलो. थोडी कामं वगैरे होती तर आलो आहे घरी. आणि हे गाव असं आहे, खूप कमी लोकांना माहिती असेल. छोटंसं गाव आहे, म्हणजे 100-1 घरं असतील कदाचित. आणि इथे दुपारची वेळ आता आणि खूप शांतता आहे. तुम्हाला लिटरली कावळ्यांचा पक्ष्यांचा आवाज येत असेल. हवा मस्त सुटली आहे. मी लिटरली माईक नाही घातला आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती शांत आहे इकडे. आणि आत्ता हे समोर आहे ते भाताचं शेत आहे. इकडे भाताचं शेत आणि बॅक साईड आहे आमच्या घराची. ही फ्रंट साईड आहे. येस सर, आय ॲम राईट नाव. मी आज आली आहे स्पेशल ठिकाणी. येस, माझ्या मागे तुम्ही बघू शकता किती शेत आहे. सगळे जे आहे ना ती तांदळाची भाताची शेती आहे. सो इकडची खासियत आहे, इकडे खूप नेचर आहे. इकडे नेटवर्क बिलकुल नाही आहे. आणि मी आज तुम्हाला इकडची टूर करवणार आहे. सो चला माझ्याबरोबर आता. हाय, मी आली आमच्या गावी आले. तुम्हाला मी सगळं मागचं कसं आहे ते दाखवते. परिसर खूप एवढं सुंदर आहे ना. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे आमचं गाव आहे. पण पाऊस आता थांबलेला आहे, त्याच्यामुळे एकदम हिरवगार आणि छान झालेलं आहे बघा. आणि तिथे बघ शेती बघ कशी छान हिरवीगार झाली. पळाल्या. कोणी आहे का? आहेत का? आहेत आहेत. येस. सोडत नाही नाही पण आधी सांगायचं तरी. मस्त मजेत. हे बघा इकडे बैलगाडी आहे. केळफुलं बघ कशी लागले. किती मोठं आहे. हे बघ अळूची पानं. इकडे सगळं इकडेच लागवड होतं, मग इकडचेच तोडून वापरतात सगळे. चलो चलो जाते किधर तो तूफानी करणे कुछ. दाखवते तुम्हाला आम्ही कुठे चाललोय. तर चिल्लर पार्टी पण आहे आमच्या बरोबर. गावं लागलेत इकडे पुढे थोडे. इकडे सगळं आदिवासी पाडा आहे. राईटला ना. आम्ही आता मेन रोडला आलोय. See what I'm seeing यार, दिस इज रिअल ब्युटी. असे तलाव कुठे बघायला मिळतात का? आणि यात मासे वगैरे पण आहेत खूप सारे. काय भारी दिसतंय बघा ना समोरचा नजारा. आणि अशी ब्युटी मुंबई वगैरेला बघायला नाही मिळणार. आता आम्ही काटाळे गावातनं बाहेर आलो आहे. हा रस्ता आहे रोजचा येण्या जाण्याचा. आणि इकडेच मध्येच एक तलाव लागला आहे. हा खूप भारी आहे. समोर तिकडे घर पण आहेत. ही आहे सूर्या नदी आणि प्रवाह बघा किती फास्ट आहे. सूर्या डॅम पण बोलू शकतात. इकडे लोक बसतात किंवा येऊ शकतात, चालू शकतात इकडे. आणि इकडे बघा मासे पकडायला बसलेत खाली. मासे पकडतात मस्तपैकी. आणि इथे असणार भरपूर मासे. खूप पकडलेले आहेत. आम्ही बघितलं मगाशी लोक आलेले इकडे मासे पकडायला. सो नाईस. प्रवाहाच्या एकदम जवळ आहे मी. काय मस्त वाटतं यार. ग्रीनरी आणि पाणी आहे. कुठे मासे लागले की नाही? मासे लागले की नाही? पकडले?
खूप पकडले तिथं बघा गोड्या पाणीची मच्छी दाखव असं मोठं करा जाळ्यामध्ये पकड नाही भुक्षीमध्ये. कोणते हा चिवडा चिवडा शिगाडा शिंगाडा चिवडा चिवडा शिंगाडा आणि खूप सारी मच्छी पकडलेली हे आहे. बघ. बघा बाप रे भरपूर. आणि आली खाजरी आहे बघ. ही छोटी मच्छी का हा छोटी मच्छी नदीची ना बापरे जाम पकडलंय खूप पकडले रे. ही खाजरी आहे. कशाने पकडली रॉडनेच नाही खाजरी दाखव झाली झाली. खाजरी दाखव ही खाजरी खाजरी बघ. खाजरी चवीला भारी ना रे. चवीला फार भारी खाजरी. हा रॉड भारी आहे. अरे जाते. हा कोणता रोहा नाही काय आणि हे बघा आता आम्ही जी एक चांगली एक मच्छी पकडण्याची साधन जे आहे ते काका आम्हाला आता जोडून देत आहेत आणि काका आम्हाला खूप हेल्प करत आहेत. आणि इकडे बघा अरे एवढी 50 रुपयाची बघ ना केवढी दिली त्यांनी. 50 रुपयाची ही 50 रुपयाची. प्रोफेशनल मशीन लावतात. हा लाईन ते भरायचा लाईननी टाकायचं मशीन येतो तो पण आपल्याला बांधायला लागत. दाखवतो हा चमचा आहे ना. त्या चमच्याला गळ लावला त्यांनी त्याच्यावर मासे येतात. कितीला आहे तो चमचा चमचा कितीला आहे एक चमचा. आतापर्यंत किती किलोचा मासा लागला मोठा असं काही नाही द्या लागला त्या पण नाही तुम्हाला आतापर्यंत 37 किलोची खाजरी मेन झाली. 37 किलो 37 किलोची हो आखा घाव उलटला होता. काकांना 37 किलोची खाजरी लागली ना गळाला. प्रसिद्ध असते खाजरी मच्छी गोड्या पाण्याची. काय कोलंबट लावतात ना पुढे. आपल्याला तुम्हाला एक तरी भेटलं का? पाणी भरपूर नाही म्हणून हा बरोबर मग दाखवा जरा. हा जिवंत आहे मग याला लावणार ना लक्ष लावून दे ना. लावा ना लावा. लक्ष घरीला लावून दे ना. ते कसं मोठा मासा आला पाहिजे 40 किलोचा. येईल का 40 किलो सोडला समजा. कसं आहे ना बघ कसा लावला जिवंत लावलाय ना. असे मासे लावायचे आणि असं सोडायचं. घेऊन ठेवला असं. हे बघा चाललेत मासे पकडायला आता. मस्त इकडे नदी. हा लाईट बघा काय आली मस्तच. तिकडून आलेलो. बघा इकडे मासे पकडतायत. पकडले वाटतं पकडलेत बघा. याच्यात मासे येत आहेत. मासे विकतात का ते? ते भरपूर मासे पकडलेले दिसतात. आम्ही आता बॅक साईडला आलो त्या डॅमच्या. इकडे ब्रिज आहे. वरचा ब्रिज आणि हा छोटा ब्रिज होता. हा ब्रिज ना पूर्वी काय व्हायचं माहिती का? हा छोट्या ब्रिजवर ना सगळं पाणी ना पाऊस खूप पडला ना तर हा पूर्ण बंद होऊन जायचं. बंद झालं की लोकांची येण्या जाण्याचं वाहन बंद होऊन जायचं. मग त्यांना त्या साईडलाच राहावं लागायचं. मग आता हा नवीन टप्पा चालू केला. आम्ही बघा तिकडे होतो. इकडे आलोय. इकडे किती शांत वाटतंय. आम्ही तर फिश रॉड वगैरे घेऊन आलोय. हा टाकला टाकला. आता वेट करूया थोड्या वेळ. तो मासा येईपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. करण्यासाठी खूप सुप्रसिद्ध असं नदी सूर्या नदीच्या ब्रिजवर आम्ही उभे आहेत आणि खूप एन्जॉय करत आहेत. आता बघू गल 20 किलोचा मासा टाकलेला आहे त्याला आता किती किलोचं मच्छी मिळतं. आम्ही खूप उत्साही आहेत आणि आता बघा थोड्या वेळात तुम्हाला बघायला मिळेल. मच्छी पकडण्यात 10 किलोचा मासा 10 किलोचा मासा पकडणार आहे. समुद्रात
क्या लग रहा है गाइस, मिलेगा क्या कुछ? 4 तास अजून एकही मच्छी नाही मिळत. आम्ही आता खूप थकलो आहे. आता काय मच्छी निघाली काय ते पाणी वाहता असल्यामुळे टाकलेली गरी आहे तिला एक स्थिर जागेवर राहत नाही, ती वाहत जाते, त्यामुळे मच्छी पकडण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणून आम्ही आता ठिकाण चेंज करत आहेत आणि काही नाही लागलं. मच्छीचा कार्यक्रम संपलेला आहे. आता आम्ही एक प्रसिद्ध असं शंकराच्या मंदिरात कोकणेरला जाणार आहेत. पूर्वजापासून असलेलं एक खूप प्रसिद्ध आणि खूप एक पालघर जिल्ह्यामधील एक जिथे कुंड आहे गरम पाण्याचे, त्या जागेच्या जवळ शंकराचं मंदिर, तिकडे आता आम्ही निघणार आहोत. चला 4 तासामध्ये पुढच्या व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करून ठेवा. येस. आता चाड्या नाक्याला आलोय. चाड्या नाक्यावरून राईट घेतोय कोकणेरच्या मंदिराकडे. गाव भारी आहे रे, बघ ना. हे बघा भारी आहे. हां हे बघा इकडे कपडे धुत आहेत, दिसेल का इकडे? बघा इकडे कपडे धुत आहेत. खदान गरम पाण्याचे नैसर्गिक कुंड. चल बघूया. आता पालघरच्या एका मंदिराच्या इकडे, तर आपण तिकडे पण जाऊया. चला जाऊया, बघूया काय आहे तिकडे. आम्ही आता खूप आत आलोय आणि हे आहे कोकणेरचं प्राचीन शिवमंदिर आणि हे खूप जुनं आहे, खूपच जास्त. आज जाऊया. मी तर पहिल्यांदा आली आहे. खूप शांतता आहे आजूबाजूला आणि इथे जेव्हा काय म्हणतात महाशिवरात्री वगैरे असते, खूप लाईन लागते, खूप गर्दी असते. मंदिरात जो धूपचा वास येतो खूपच मस्त वाटतं, एकदम प्रसन्न. शिवमंदिर पण आहे आणि इथे विठ्ठल रखुमाईंची पण मूर्ती आहे. खूप मस्त आहे हे मंदिर. बघा इथे संत ज्ञानेश्वरांची मूर्ती आहे. 1836 साली याचं बांधकाम झालं आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता हे किती जुनं मंदिर असेल. आता मी जरा मागे जातो, तिथे गरम पाण्याची कुंड आहे, ती पण बघतो. हे चोतू चोतू, नाव काय तुझं? काय आजी, कशात कशात? बरी आहेत का? मस्त मस्त. हा मस्त पाहिजे. अच्छा ह्याच होत्या. अच्छा आजी, तुम्ही ते मंदिर सांभाळतात ना? हा. मंदिर किती वर्षापासून आहे आपलं? फार वर्ष झाले आहे. मला काय मी का शिकेल 200-300 वर्ष झालीच ती. हा ना आजी, तुम्ही किती वर्षापासून इकडे देवाची सेवा करतात? इथे हा असतील 40-50 तरी वर्ष झाली तुम्हाला. मग सेवा करतात मंदिराची तुम्ही? मग रोज सेवा करते. इथेच राहणार, झोपणार इकडेच का? नाही, घरी जाणार. म्हणजे आता हे इकडची सेवा करणार आणि मग तुम्ही घरी जाणार? घरी जाणार. परत सकाळी येणार, परत करणार, येणार ना, मग दुपारी जाणार. असं. मग दुपारी गेली पुन्हा 4 पण तुम्ही थकत नाही का? आता ह्या वयामध्ये तुम्ही एवढं सगळं करतायत, म्हणजे पण तुम्हाला ती शक्ती येते देवाने शक्ती दिली म्हणून करते. एवढे वयात कोणाला जमत. या एकट्या इकडे सगळं मंदिर सांभाळतात. खूप कमी लोकांना जमतं आणि खायची गोष्ट नाही आहे बिलकुल. आणि एज ह्यांचं असेल 80-90 अबाव तर आरामात असणार या. आणि खूप मस्त आहे ते आजी. मला माझ्या आजीची आठवण आली. सेवा करते का? खूप मस्त काम करतात तुम्ही. असंच करा आणि आम्ही नक्की येऊ नेक्स्ट टाइम परत. नक्की या.
हा चला ठेवा येतो ठेवते येतो. का? हा. इतकी ग्रीनरी आहे ना आणि मंदिर इकडे. मंदिराच्या इकडून खालून एक रस्ता जातो, तिकडे गरम पाण्याची कुंड आहे. तर आपण इकडे बघूयात. आणि इतकं मस्त वाटतंय ना मंदिरात दर्शन वगैरे घेऊन, असं मस्त प्रसन्न वाटतंय. खूप दिवसांनी मंदिरात आले, शिव मंदिरात आले, खूप भारी वाटलं मला. पावसामुळे किती हिरवंगार झालंय बघा ना. इथे अख्खं शेत आहे आणि इथे बगळे वगैरे बसलेत. इकडे बघा, इकडे एक विहीर पण आहे. आम्ही खूप चालत आलो यार. आम्हाला वाटलं जवळ आहे ही गरम पाण्याची कुंड, पण ही खूप लांब आहे. आणि तुम्ही बघू शकता तिकडे ही डेव्हलप कुंड नाही आहे जसं वज्रेश्वरीला असं एक खाच केलेलं आहे, तसं काही नाही आहे इकडे. ही डेव्हलप नाही आहे अजिबातच आणि ही खूप पुरातन काळातली कुंड आहे. आता तुम्ही सांगा 300 गाच्या एक कुंड ना 500 वर्षाच्या आता मला पण आठवत नाही. म्हणजे बघा, म्हणजे किती जुनी असेल. जुनी गगनगिरी महाराज येऊन गेला. गगनगिरी महाराज गरम आहे बघ जरा. खूप गरम आहे. थंड पाण्यावर एकदा बाहेर राहिले का पोहायच्या खूप गरम बाहेर आहे. राहिले का जाणार? खूप जास्त गरम पाणी आहे. हे पाणी प्युअर गंधकाचं आहे. अंघोळ झाली याच्यात का कीड असते, रोग असतो तो निघून जातो. हा कीड बीड अंघोळ दिला झाली याची का. आणि थकवा आपला असेल ना तो पण उतरून जातो, पण जास्ती बसून फायदा नाही. का बरं? हा थकवा येतो जास्ती. गरम पाणी ना, गंधकाचं पाणी, हात पाय आपले ढिले करून टाकतात. असं मस्त आहे पण गरम पाणी. आम्ही आंघोळीला येतो असे गणेशपुरी आणि वज्रेश्वरीला पण त्याची आहे ते गोडं पाणी आहे. ते गोड पाणी. स्वातीला पण पाणी गोड आहे. मग हे प्युअर गंधकाचं पाणी. हो का? ते आपल्या खाज बीज येईल, खरूज होईल, त्याचे 2-3 वेळा आंघोळ केलं आंघोळ तर तुमचा रोग राहा गेला. ते गणेशपुरीचे गोड पाणी आहे. तिकडे सातुरीला पण गोड पाणी आहे. हे कोकणाला हे गंधकाचं पाणी आहे. हे औषधी औषध आहे. त्याच्यातल्या बाटल्या भरून पण येतात लोक हो का? पियाला. हो पितात, थंड होतं ना. ह्याच्या बाहेर पण कुंड आहे का पाण्यात? आत कुंड आहे पाण्यामध्ये, नदीमध्ये. 4 कुंड आहेत. ते पालघरवरनं ठाण्याला जाताना इकडे भाजी घेऊन बसतात आदिवासी बायका. हा वरई फाटा आहे आणि इकडे बघा मस्त फ्रेश भाज्या आहेत. काय आहे? करडूची भाजी आहे. इकडे मस्त भेंडी वगैरे, चवळी आहे, दुधी आणि हे वाजते. हा प्रकार खाल्लाय का कोणी? मला कॉमेंट मध्ये सांगा. वाजते हे ना, हे वाजते असतात. हे कवळे बांबू असतात. हे सोलायचे. येतेच का माझ्या घरी? येते चल. अरे आमच्याकडे शाळा मस्त आहेत. चल मी शिकवेल तुला. येते का? चवली घेतली आणले सगळे. भेंडी कशी भेंडी? 20 रुपये पण आपला 3 वाटी. मी वाजते पण आणली मी. इकडे पण आहे. काकडे बघ किती मोठे आहेत. हो, एवढ्या मोठ्या काकड्या, गावठी काकड्या. हे काय? शेवग्याचा पाला आहे, भेंडे. इकडे पण वाजतेच आहेत बघा. आणि मस्त इथे फ्रेश माठाची भाजी आहे बघा, मस्त. काय घेतलं? भेंडी घेतले. आणि हे वाजते आपण घेतले. ते कापतायत. हे वाजते, ह्याला शिंद म्हणतात, वाजते म्हणतात, कचकच म्हणतात. हे मशरूम कसे? काय हे? हे मशरूम आहे. फ्रेश आहेत का? कसं आहे हे? कसे आहेत का? 50 रुपये का? 100चे.
बापरे काय ते मटण आपण मशरूमच आहे. तुम्ही इकडून जर जात असाल ना घरी तर इकडे नेहमी पालघर साईडला जात असाल किंवा ठाणा साईडला निघत असाल बाहेर पालघरवरनं तर तुम्ही इकडे नक्की विजिट करा. इकडे खूप फ्रेश भाज्या मिळतील तुम्हाला.